विद्यार्थी मित्रांनो, मी सायनाथ गंदीगुडे. विद्यार्थी मित्रांनो, इकडे लक्ष द्या. आज आपण स्पर्धा परीक्षेबद्दल इतिहासामध्ये आज आपण इतिहासाबद्दल एक गोष्ट पाहणार आहोत. ती म्हणजे भारतातील ब्रिटिश अधिकारी आणि त्या अधिकाऱ्याने कोणत्या प्रकारचं काय म्हणजे भारतासाठी काय केलेत, कोणती व्यवस्था लागू केलीत किंवा कोणत्या कायद्याची निर्मिती केलीत, आज आपण याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर आता लक्षात घ्या. नंबर 1, आता आपल्याला पाहायचं आहे रॉबर्ट क्लाईव्ह. रॉबर्ट क्लाईव्ह या शास्त्रज्ञाने दुहेरी राज्यव्यवस्था त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्यानंतर नंबर 2, लॉर्ड कॉर्नवॉलिस. लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी नोकरशाहीची निर्मिती केलेली आहे. त्यानंतर नंबर 3, लॉर्ड मेकॉले. लॉर्ड मेकॉले यांनी कायदा संहिता याची निर्मिती केलेली आहे. यानंतर नंबर 4, लॉर्ड रिपन. या लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्य संस्था याबद्दल त्यांनी माहिती केलेली आहे. त्यानंतर नंबर 5, लॉर्ड कर्झन. या लॉर्ड कर्झन या इंग्रजी अधिकाऱ्याने बंगालची फाळणी केलेली आहे. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लॉर्ड डलहौसी नावाचा जो इंग्रज अधिकारी होता, त्याने सगळ्यात महत्त्वाचं काम केलं, तो म्हणजे विधवा पुनर्विवाह कायदा. त्याच्यानंतर आता आपल्याला 7वा जो आहे तो पाहायचा आहे की नंबर 7, लॉर्ड मेकॉले. या इंग्रजी अधिकाऱ्याने इंग्रजी शिक्षणाची सुरुवात केली. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण भारतामध्ये एकूण 7 इंग्रजी अधिकारी आले आणि त्यांनी केलेले कोणते कोणते काम आहेत याबद्दल आपण माहिती पाहिलेली आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद.